नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न मोर विथ जे.पी. सर. मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना माहीत आहे आपली वर्ड 2019 एम-एस ऑफिस 2019 ची सीरीज चालू आहे. त्याच्यामध्ये आपण वर्ड एकदम डिटेलमध्ये बघत आहोत. आज सुरुवात करूया आपण होम मेनूमधील पॅराग्राफ ग्रुपची. तर चला तर मग सुरुवात करूया. स्टा वर्ड वर्ड ओपन करा, ब्लँक डॉक्युमेंट घ्या आणि या ठिकाणी आपला मागच्या व्हिडिओमध्ये जो फॉर्म्युला आपण यूज केला होता इक्वल टू RAND ब्रॅकेट ओपन क्लोज इंटर प्रेस करायचं. तुमच्या समोर 5 पॅराग्राफ जे आहेत ते तुमच्या समोर या ठिकाणी ओपन होतील, डिस्प्ले होतील. यावरतीच आपल्याला सगळे इफेक्ट लावून बघायचे आहेत मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही कंट्रोल+A हा शॉर्टकट क्लिक करून अ, पूर्ण पॅराग्राफ तुम्ही सिलेक्ट करू शकता, सिलेक्ट ऑल करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला बुलेट्स लायब्ररी आणि नंबरिंग लायब्ररी आज या ठिकाणी दिसणार आहे. बुलेट्स लायब्ररीमध्ये वेगवेगळे बुलेट्स आहेत मित्रांनो. आपल्याला हे डॉट आहे, हॉलो डॉट आहे, स्क्वेअर आहे, एरो आहे, टिक मार्क आहे. जो आपल्याला बुलेट्स घ्यायचा आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. याच्याऐवजी तुम्हाला असं वाटलं मित्रांनो, की आपल्याला काहीतरी वेगळं सिम्बॉल वगैरे घ्यायचं असेल, तर आपण असं सिम्बॉलही घेऊ शकतो. डिफाइन न्यू बुलेट्समध्ये जायचं, सिम्बॉल लायब्ररीमध्ये जा. तुम्हाला समजा आर घेऊ वाटलं, आर घ्या किंवा असा एरो घेऊ वाटला, एरो घ्या किंवा खाली समजा असं कोणतं पायाचं आहे, जे कोणतं तुम्हाला गरजेनुसार वाटलं ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता मित्रांनो. सगळे आर दिसतील तुम्हाला. त्याच्यानंतर पुढं मित्रांनो असं वाटलं आपल्याला, की पिक्चर घ्यायचा असेल, तर तुम्ही पिक्चरही या ठिकाणी एखादी घेऊ शकता तुमच्या फाईलमधून. चित्र तुम्हाला या ठिकाणी दिसते. नंतर करूया मित्रांनो. पुढं आहे मित्रांनो नंबरिंग लायब्ररी. नंबरिंग लायब्ररीमध्ये 1, 2, 3, 4 असं किंवा ए-बी-सी, स्मॉल ए-बी-सी, कॅपिटल ए-बी-सी, स्मॉल रोमन अंक, कॅपिटल रोमन अंक जसं तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही ते घेऊ शकता. याच्याऐवजी स्मॉल लेटर्स घ्यायचं असेल, स्मॉल, कॅपिटल घ्यायचं असेल, कॅपिटल असं तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. पुढे आहे मित्रांनो मल्टी लेव्हल लिस्ट. मल्टी लेव्हल लिस्टचा उपयोग जनरली एक 1.1.1, 1.2 असं आपल्याला काही जर रेकॉर्ड करायचं असेल, आता एंटर केल्यानंतर टॅप करायचा 1.A या ठिकाणी तुम्हाला दिसेल. समजा आपण इथं काही लिहिलं हॅलो. समजा मित्रांनो आपल्याला असं 1.1, 1.2 असं जर मल्टी लेव्हल लिस्ट यूज करायचं आहे 1.A च्या ऐवजी, आपण मल्टी लेव्हल लिस्ट अशी यूज करू शकतो. 1.1, 1.2 आपल्या गरजेनुसार किंवा आवडीनुसार आपण या मल्टी लेव्हल लिस्टचा वापर त्या ठिकाणी करू शकतो मित्रांनो. त्याच्यानंतर पुढं आहे मित्रांनो इंडेंट, इन्क्रीज इंडेंट, डिक्रीज इंडेंट. इन्क्रीज करणं म्हणजे समजा आपल्याला मार्जिनला काही बदल करायचा नाही, पण हा पॅसेज थोडासा पुढे सरकवायचा असेल, तर आपण इन्क्रीज इंडेंट वापर करू शकतो. त्याच्यानंतर डिक्रीज केला तर पुन्हा पूर्वीच्या सारखं जशाला तसं त्या ठिकाणी येऊन जाईल मित्रांनो. आता सॉर्ट पुढचं जे आहे सॉर्ट आहे. सॉर्टमध्ये समजा आपण असं काही शब्द टाइप केले. या 5 जे नावं आपण या ठिकाणी शब्द टाइप केले त्याला सिलेक्ट करूया. त्यानंतर सॉर्टमध्ये येऊया. सॉर्टमध्ये असेंडिंग, डिसेंडिंग तुमचं जे अल्फाबेटिकल अरेंज करू शकतो आपण त्याला. एक तर असेंडिंग म्हणजे चढत्या क्रमानुसार म्हणजे पहिलं ए वाले, मग बी वाले, मग सी वाले असे शब्द अरेंज करू शकतो. त्याच्यामध्ये डिसेंडिंग असते. डिसेंडिंगमध्ये आपण रिव्हर्सल मध्ये पूर्वी जे, वाय, झेड असं सॉरी झेड, वाय, झेड असं आपण रिव्हर्सलमध्ये त्याला उतरत्या क्रमामध्ये सुद्धा ऑर्डरिंग करू शकतो. समजा आपण डिसेंडिंग करून बघूया. शेवटी वाय वाला पहिल्या नंबरला येईल, अनिकेत पहिला नंबरवाला शेवट नंबरला जाईल. असं होईल मित्रांनो. आणि असेंडिंग केलं तर ए वाले पहिलं, मग बी वाले, मग सी वाले असे चढत्या क्रमानुसार ऑटोमॅटिकली अरेंज होऊन जातील. त्यानंतर पुढे आहे मित्रांनो हे पॅराग्राफ मार्क जे हिडन फॉर्मॅटिंगचे सिम्बॉल्स असतात ते हाईड असतात. आपण त्याला शो करणे किंवा हाईड करणे याचंच फक्त त्याच्यामध्ये ऑन ऑफ सारखं काम आहे मित्रांनो, बाकी काही नाही यामध्ये. समजा तुम्ही एखादी टॅब प्रेस केला तर त्याचा सिम्बॉल कसा असेल, तर इथं ते एरो येईल आणि इंटरचा सिम्बॉल हा आहे. बाकी त्याचा काही उपयोग नाही मित्रांनो. त्याच्यानंतर अलाइनमेंट्स आहेत. 4 प्रकारचे अलाइनमेंट या ठिकाणी आहेत मित्रांनो. लेफ्ट अलाइनमेंट बाय डिफॉल्ट असते. त्याच्यानंतर सेंटर अलाइनमेंट आहे. त्याच्यानंतर राइट अलाइनमेंट आहे.
त्याच्यानंतर जस्टिफाय अलाइनमेंट आहे. लेफ्ट अलाइनमेंट बाय डिफॉल्ट असते. सेंटर केलं तर आपण हे मध्यभागी दोन्ही बाजूला मध्यभागी बरोबर येते, दोन्ही बाजूला कमी जास्त दिसते. लेफ्टमध्ये लेफ्टच्या बाजूला एकदम बरोबर, उजवीकडे कमी जास्त. इथं चित्रात जरी तुम्ही बारकाईनं बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की टेक्स्ट कसं अरेंज होते. राईटला केलं तर बाजू समांतर येईल, डावीकडून कमी जास्त येईल. जस्टिफाय केलं तर दोन्ही बाजू समांतर येतील मित्रांनो. अशा पद्धतीने आपण चा वापर करू शकतो. त्याच्यानंतर इथं लाईन्स अँड पॅराग्राफ स्पेसिंग आहे. 2 लाईनमध्ये अंतर किती ठेवायचं आपण या ठिकाणी यूज करू शकतो. 1.5, 2 किती पण ठेवू शकतो. लाईन स्पेसिंग ऑप्शनमध्ये गेल्यावर आपण मल्टिपल गोष्टी त्या ठिकाणी करू शकतो. मल्टिपल केला तर आपण 4-5 पॉइंट असंही आपण 2 लाईनमध्ये गॅप किती ठेवायचा तसं करू शकतो. त्यानंतर पुढं आहे शेडिंग. शेडिंगमध्ये मित्रांनो समजा तुम्ही एखादी लाईन सिलेक्ट केलात आणि त्या शेडिंगमध्ये कलर जर यूज केला तर पूर्ण लाईनला कलर फिल होतो बॅकग्राऊंडला. समजा त्याच्याऐवजी आपण एखादी पॅसेजवर क्लिक केलं, तर पूर्ण पॅसेजलाच तो कलर जाईल मित्रांनो. कारण तो पूर्ण पॅराग्राफ सिलेक्ट आहे असं त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर बॉर्डर आपण एखादी पूर्ण लाईन सिलेक्ट केली आणि बॉर्डरमध्ये जाऊन बॉर्डर दिलं, तर बॉर्डरचा जनरली अशा प्लेन टेक्स्टवर काही तेवढा फारसा इफेक्ट होत नाही किंवा आपण त्याच्यात जास्त काही करू शकत नाही. टेबल्स ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस आपण बॉर्डरचा व्यवस्थित वापर करायचा बघूया मित्रांनो. तर सध्या नो बॉर्डर करूया. त्याच्यानंतर इथं मोर बटनवर जर आपण क्लिक केलं, की त्याच्यासमोर आपल्याला एक डायलॉग बॉक्स दिसेल. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 मेनू दिसतील, टॅब दिसतील, इंडेंट अँड स्पेसिंग, लाईन अँड पेज ब्रेक्स. त्या अलाइनमेंट जे होत्या, त्याच अलाइनमेंट इथं असतात मित्रांनो. त्याच्यानंतर इंडेंशनमध्ये समजा आपल्याला एखादी पॅराग्राफ पुढे सरकवायचा असेल, तर आपण इथं प्रिव्ह्यूमध्ये तुम्हाला दिसेल मित्रांनो, की पूर्ण पॅराग्राफ पुढे सरकत आहे 2.02 असं. आणि राईट कडून कमी करायचं असेल तर राईट कडून आपण या ठिकाणी कमी करू शकतो. इकडून गॅप कमी होत आहे, इकडून गॅप जास्त होत आहे असं. त्याच्यानंतर मित्रांनो, आपल्याला समजा पूर्ण पॅराग्राफ सरकवायचा नाही, फक्त एकच लाईनच सरकवायची आहे. तर आपण इथं येऊन फर्स्ट लाईन करू शकतो. जसं पॅरामध्ये यूज करतो आपण टॅब प्रेस करून काही शब्द पुढे नेऊ शकतो तशा पद्धतीने. त्याच्या उलटं पण इफेक्ट देता येते. एक लाईन वरच ठेवायची, बाकी पूर्ण पॅराग्राफ हँगिंग करायचं. तसं तर आपण त्यालाही करू शकतो. फर्स्ट लाईनच्या ऐवजी हँगिंग करू शकतो. पहिली लाईन तिथं स्थिर राहील, बाकी सगळं पॅराग्राफ पुढे जाईल. असं याला हँगिंग इफेक्टही आपल्याला या ठिकाणी देता येते मित्रांनो. त्याचे लाईन स्पेसिंग होतं. आपण याच्यापूर्वी थोड्या वेळापूर्वी बघितलं होतं. तसंच हे पॅराग्राफ स्पेसिंग सुद्धा आहे मित्रांनो. बिफोर आणि आफ्टर पॅराग्राफच्या पूर्वी तुम्हाला काही स्पेस द्यायचा असेल तर तुम्ही असा स्पेस या ठिकाणी क्रिएट करू शकता. आफ्टरला पण तुम्ही क्रिएट करू शकता. 2 पॅरा सुरुवातीला पण स्पेस क्रिएट होईल. आफ्टर पॅराग्राफचे सुद्धा स्पेस या ठिकाणी क्रिएट होईल मित्रांनो. तुम्हाला या सेटिंग जर कंटिन्यूसाठी ठेवायचं असेल तर सेट ॲज डिफॉल्ट म्हणून तुम्ही या ठिकाणी करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला टॅब्सचं बाय डिफॉल्ट जे टॅबचा स्टॉप असतो तो 0.5 इंचाचा असतो. आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त जर द्यायचा असेल तर तुम्ही इथं 1.5 किंवा 2.5 इंचेस असा सेट करू शकता मित्रांनो. त्यामुळं काय होईल की तुमचा जर टॅब तुम्ही यूज केला तर 0.5 च्या ऐवजी डायरेक्ट 2.5 वर येऊन थांबेल. समजा उदाहरणार्थ टॅब जर मारलं तर या ठिकाणी हे इथं तुमचं इंडिकेशन आलेलं आहे. या ठिकाणी तुमचा टॅब स्टॉप झालेला आहे. क्लिअर ऑल सुद्धा आपण या ठिकाणी क्लिअर ऑल करून मग ते केलेले टॅब्स आपण उघडू शकतो मित्रांनो. दॅट्स इट. आजच्या पुरता आपण इथं थांबूया मित्रांनो. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आपली भेट होईलच. माझा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे मला कॉमेंट करून नक्की कळवा मित्रांनो. आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू मित्रांनो.